नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ही बिग साईजची राऊंड शेपची ट्रॅव्हल बॅग बघितली। कुणी याला डबल बॅग पण म्हणतं। आता ज्या ताईंनी हा व्हिडिओ मिस केला असेल त्यांच्यासाठी मी ही जी ट्रॅव्हल बॅग आहे ना, हिची कटिंग आणि स्टिचिंगची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते, किंवा तुम्ही वर्षा फॅशन राऊंड शेप ट्रॅव्हल बॅग असं सर्च केलं तरी तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल। इथे साईडला पण आपण याला 2 पॉकेट दिलेले आहेत। ठीक आहे, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोटली बॅग। पोटली बॅगची मी तुम्हाला या अगोदर पण बघा एक अशा पद्धतीची पोटली बॅग दाखवलेली। ही राऊंड वाली आहे बघा, बॉटमच्या साइडने राऊंड आहे आणि एक या पद्धतीची आहे। म्हणजे 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या पोटली बॅग मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत बघा। ठीक आहे, आणि आजची जी पोटली बॅग आहे ना ती एक वेगळ्या पद्धतीची आणि खूप युनिक आहे। ह्या 2 इंची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही नसेल बघितली ना, तर या 2 इंची कटिंग स्टिचिंगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते। तुम्ही ह्या पण अगोदरच्या पोटली बॅगची कटिंग स्टिचिंग नक्की बघा। आणि आजची जी पोटली बॅग आहे ना ती खूप म्हणजे युनिक आहे, डिफरंट आहे आणि एक वेगळ्या पद्धतीची आहे। तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, करा आणि असेच नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी ते ना वेलवेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे, जे की खूप चांगल्या क्वालिटीचं आहे, तुम्हाला माहीतच आहे। आणि याचे धागे निघत नाही विशेष म्हणजे, आणि कपडा क्वालिटी एकदम जाड आणि रफ आणि टफ आहे। ठीक आहे, तर हे 4 पीस घेतलेले आहे, 2 मेन फॅब्रिक आणि 2 अस्तर। तर बघा 10 बाय 10 इंचाचे 2 चौकोनी पीस आपण इथे घेतलेले आहेत। हे 2 मेन फॅब्रिक आहे आणि हे 2 अस्तरसाठी कॉटनचे कापड घेतलेले आहेत। आता यातले ना एक पीस मी घेते साईडला काढून आणि बाकीचे सगळे बाजूला केले। ठीक आहे, तर कोणत्याही एका साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि इकडनं थोडासा राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। तर मी ते झाकण घेतलेलं आहे डब्याचं आणि किंचित आपण इथे राऊंड शेप आहे तो कट करून घेत आहोत बघा। फक्त बॉटमच्या साईडने आपल्याला राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा। दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला हीच मार्किंग आणि हीच कटिंग आहे ती करून घ्यायची आहे। तर व्यवस्थित हाच पार्ट मी त्यावरती ठेवून घेतला आणि इकडनं पण आपण बॉटमचा बेस आहे तो किंवा राऊंड शेप आहे तो कट करून घेतलेला आहे आणि वरती थोडं वाढ होतं ते पण कट करून घेतलं। ठीक आहे, तर दोन्ही पार्टची कटिंग झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला आहे ना इकडनं एक लेस लावायची। तर मी इथे फ्रिलवाली घेतली, तुमच्याकडे जी कोणती असेल ना अशी ती पण तुम्ही लावली तरी चालेल, पण माझ्याकडे फ्रिलवाली होती म्हणून मी हीच लावून घेत आहे। आणि लेसची जी राईट साईड आहे ती कापडाच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आपल्याला, कारण की ती टर्न केल्याच्या नंतर तिची राईट साईड आहे ती वरतून येणार आहे। तर अगोदर बघा मी ही लेस अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे। राईट साईडने बघा तिची बाजू आहे कापडाच्या बाजूने। आता अस्तर पण आपल्याला लेसवरतीच ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे आणि अस्तर आपण आतल्या साईडनं टर्न केल्याच्या नंतर बघा लेस आपली वरती आलेली आहे। आता इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि एकाच पार्टला मी इथे एका साईडने इथे वरतून लेस लावलेली आहे। आता दुसऱ्या पार्टला नाही लावलेली तर तुम्हाला दाखवलं मी। ठीक आहे, या पद्धतीने वरती लेस लावली। आता त्यानंतर दुसऱ्या पार्टला आपल्याला फक्त अस्तर आहे ते स्टिच करायचं आहे आणि बघा अस्तर आपण मेन फॅब्रिकच्या राईट साईडने ठेवलेलं आहे, म्हणजे ते पण पलटी मारल्याच्या नंतर आतल्या साईडने जाणार आहे। बघा इकडनं बिना लेसचंच आपण अस्तर आहे ते स्टिच केलं, फक्त पुढच्या पार्टलाच लेस लावून घेतली। ठीक आहे, आता तर अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपण इकडनं अस्तर लावून स्टिच केलेले आहे बघा। अजून आपण खाली अस्तर स्टिच नाही केलेलं, फक्त एकाच साईडने पलटी मारलं, इकडनं लेस लावली, इकडनं विदाऊट लेस। आता यातला एक पीस मी जरा वेळ साईडला ठेवते, एका पार्टवरती तुम्हाला समजावून सांगते। आता हा पूर्ण पार्ट आपला ओपन आहे, तर इथून खाली आपल्याला 1 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे। तर इथे 1 इंचावरती मार्क केलं, इकडनं पण 1 इंच आणि 1च्या खाली आपल्याला अर्धा इंचावरती अजून एक मार्किंग करून घ्यायची आहे बघा। ठीक आहे, तर इथे आपण 2 लाईन आहेत त्या ड्रॉ करून घेऊ, वरती 1 इंच आणि खाली अर्धा इंच आहे। ठीक आहे, आता जशी आपण ह्या कापडावरती मार्किंग केली ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या कापडावरती पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे बघा। इथे 1 इंच, 1च्या पुढे अर्धा इंचावरती मार्क करू, इकडनं पण 1 इंच आणि 1च्या खाली अर्धा इंच। स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिलेलीच आहे। आता जशी मार्किंग केली ना तशाच आपल्याला इथे 2 लाईन आहेत त्या ड्रॉ करून घ्यायच्या आणि जशा लाईन ड्रॉ केल्या ना तशीच आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचं आहे बघा अगोदर। ठीक आहे, तर बघा जशा लाईन ड्रॉ केल्या मी तसंच इथे स्टिच करता आहे। स्टार्टिंगला आणि एंडिंगला आहे ना लॉकची टिप आवश्यक देऊन घ्या, कारण की तिथे आपल्याला नाडी वावायची त्यामुळे। तर बघा तुम्हाला दाखवते, पण मी एवढा पार्ट आपण ओपन ठेवलेला आहे। आता इथून आपल्याला खाली आहे ना ते पूर्ण अस्तर आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे, स्टिच करून घ्यायचं आहे फक्त खालच्या याच्यापर्यंत। तर बघा मी तुम्हाला दाखवते परत केवढी पार्ट मी ओपन ठेवली।
ठीक आहे. जे अर्धा इंचावाली पार्ट आहे ना तो आपण ओपनच ठेवलेला आहे. आता जसा हा पार्ट आपण रेडी केला सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आहे ना तो पण आपल्याला हा तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या पार्टवरती पण मी हा जो आपण 1-1 इंचावरती लाईन ड्रॉ केलेल्या होत्या ना ह्या, तर बघा इथे स्टिच करून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसण्यासाठी मी इथे मार्किंग केलं आणि हे अस्तर पण आपण जोडून घेतलेलं आहे इथपासून खाली. आणि इथे पण आपण नाडी वावण्याचा जो पार्ट आहे ना तो या पद्धतीने ओपन ठेवलेला आहे, इकडनं पण आणि इकडनं पण. ठीक आहे, अशा प्रकारे. आता त्यानंतर आपल्याला आहे ना हा पार्ट साईडला ठेवायचा आहे आणि इथून खाली दुसरी जी लाईन आहे बघा आपली, तर इथून खाली आपल्याला आहे ना परत हीच फ्रिलवाली लेस आहे ती लावून घ्यायची. आणि ही लेस लावताना पण बघा लेसची जी राईट साईड आहे ना ती कापडाच्या बाजूने ठेवायची. बघा मी फ्रिलवालीच लेस घेतली आणि अशा पद्धतीने ती आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायची आहे बघा. ठीक आहे, या पद्धतीने. आणि सुरुवातीचा पार्ट आहे तो अर्धा इंच असा फोल्ड करून घेऊ. तर सुरुवातीला लेस आहे ती मी अर्धा इंच फोल्ड करून घेतली स्टिच करून. आता बघा लेसची राईट साईड आहे ना ती या पद्धतीने मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायची. लक्षात ठेवा जे अर्धा इंचच्या खालची जी लाईन होती ना तिथपासून पुढेच आपल्याला ही लेस स्टिच करायची आहे, पूर्ण कडेपर्यंत नाही स्टिच करायची. तर इथपर्यंत आलो. आता एक्स्ट्राची लेस मी कट करते आणि इकडनं पण ही लेस आपण फोल्ड करून घेतलेली आहे आणि ती अगोदर स्टिच करू फोल्ड केलेली आणि मग राहिलेली पण स्टिच करून घेऊ. आता ही लेस स्टिच करून झाली. आता यावरती आपल्याला परत हा मेन फॅब्रिक घ्यायचा आहे. आता दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर आहे आणि बघा इथपासून आपल्याला स्टिच करायचं आहे. तर स्टिच करताना बघा काय चेंजेस करायचे आहे ते वरती 1 इंचची जी लाईन ड्रॉ केली ना तो पार्ट स्टिच करायचा, फक्त अर्धा इंचावाला ओपन ठेवायचा आहे. बघा ह्या कडेने स्टिच करताना आता बघा जो मी लाईन म्हणजे जे पॉईंट दिलेत ना तर तेवढा पार्ट मी ओपन ठेवला आहे, त्यावरती स्टिचच नाही केलं आणि बाकी सगळी बाजू आपण स्टिच केली. इकडनं पण बघा तेवढी पार्ट ओपन ठेवला आणि बाकीची राहिलेली बाजू स्टिच करून घेतलेली आहे. आता तुम्हाला परत एकदा दाखवते बघा या पद्धतीने एवढा पार्ट मी स्टिच नाही केला, तो ओपनच ठेवलेला आहे. तिथून आपल्याला नाडी ववायची त्यामुळे. आता त्यानंतर आपल्याला ही पोटली बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. बघा राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर ती या पद्धतीने दिसत आहे आणि इकडनं हे ओपन पार्ट आहे. आता त्यानंतर मी इथे रेडीमेड नाडी घेत आहे गोल्डन कलरची. तुम्ही याच्याऐवजी कापडाची पण बनवू शकता. तर नाडीची लांबी आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची. तर बघा 15 इंचाची घडी आहे म्हणजे 30 इंचाच्या 2 नाड्या घ्यायच्या 30 इंच लांबीच्या दोन्ही साईडने 2 वावण्यासाठी. सेफ्टी पिनच्या मदतीने आपण ही जी नाडी आहे ती वावून घेऊ. तर बघा सेफ्टी पिन घेतली मी आणि जिथून आपलं ते आपण ओपन ठेवलेला पार्ट आहे ना होलवाला, तर तो तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे टेस्टर म्हणा किंवा छोटंसं स्क्रूड्रायव्हर वगैरे कोणतंही घेऊन ते अशा पद्धतीने आपली सेफ्टी पिन त्याच्यामध्ये वावता येईल असं ते मोकळं करून घ्यायचं आणि मग ही सेफ्टी पिन त्यामध्ये वावून घ्यायची आहे बघा. ठीक आहे, आणि या पद्धतीने आपल्याला ही नाडी आहे ती जिकडनं वावली त्याच्या समोरच्या साईडने बाहेर काढलेली बघा या पद्धतीने. तर ही ह्या साईडने दोन्ही पदर बाहेर आलेले आहेत ना, तर आता तिकडचे 2 पदर आहेत ते त्याच साईडने दोन्ही बाहेर आले पाहिजे म्हणून ही इकडनं ववायला सुरुवात करत आहे मी. म्हणजे दोन्ही पदर आहेत ते नाडीचे इकडनंच बाहेर आले पाहिजे त्यासाठी विरुद्ध दिशेने दोन्हीच्या. आता ही अगोदर ववलेली नाडी ना ती मध्ये जाऊ नये म्हणून तिला कच्ची गाठ बांधून घेतली, तर ती काय पक्कीने बांधली मी. तर या पद्धतीने दुसरी पण नाडी आहे ना ती आपण याच्यामध्ये ववून घेतलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला ही जी नाडी आहे ना तिला आहे ना गाठ नाही बांधायची, तर मी इथे गोल्डन कलरचाच धागा घेत आहे बघा. म्हणजे तोच आपल्याला गुंडाळून याला बंद करायचं आहे किंवा क्लोज करून घ्यायचं आहे बघा या अशा पद्धतीने. आणि इथे पक्की गाठ बांधून घ्यायची. जो मी धागा घेतला होता ना गोल्डन कलरचा त्याने थोडंफार वाढव नाडी असेल ना ती पण आपण इथे कट करून घेऊ. व्यवस्थित अशी भरपूर मी धागे आहेत ते गुंडाळून ती पक्की करून घेतली. आता पहिली जी नाडीला आपण गाठ बांधली होती कच्ची ती सोडून घेतली आणि इकडनं पण आपल्याला बघा असा डबल पदरी धागा घ्यायचा आणि त्याने गुंडाळून इकडच्या दोन्ही लेसच्या ज्या नाड्या आहेत ते एकमेकांवरती अशा पद्धतीनेच फिट करून घ्यायच्या किंवा बांधून घ्यायची त्याला पण धाग्याने. ठीक, त्यानंतर इकडनं आपल्याला लटकन भरून घ्यायचे. तर त्यासाठी बघा मी इथे ना हा पुठ्ठा कट करून घेतला आहे. तर याची लांबी आहे बघा 5 इंच आणि 5 इंचाला तो आपल्याला असा मी गोल्डन कलरचा धागा घेतला आहे तो आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. आणि हा जो धागा आहे ना हा आपल्याला 100 वेळेस हा जो पुठ्ठा आहे ना ह्याला गुंडाळून घ्यायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने काउंट पण करून बघू शकता. तर मी हा पूर्ण जो धागा आहे ना तो ह्याला खूप म्हणजे असा 100 वेळेस तरी ॲटलिस्ट गुंडाळून घ्यायचा आहे. तर गुंडाळून घेतल्याच्या नंतर आता बघा आपल्याला तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि पुठ्ठ्याच्या ज्या दोन्ही कडा आहेत ना तिकडनं आपल्याला दुसरा एक धागा घ्यायचा आणि त्याने ते बांधून घ्यायचे आहेत. 2 ठिकाणी 2 गाठ बांधून घ्यायचे आहेत बघा. एक ह्या कडेला बांधली ना गाठ, आता दुसरी गाठ त्याच्या समोरच्या कडेला बांधून घ्यायची आहे या पद्धतीने.
दोन्ही कडेकडेलाच बांधून घ्यायचे आहेत बघा. आणि पुठ्ठा बघा गुंडाळून गुंडाळून घेत होते तेव्हाच तो वाकल्यासारखा पण झालेला आहे इथे बॅक साईडनी. तर 2 ठिकाणी गाठ बांधून घेतली. आता त्यानंतर आपल्याला हा इकडनं कट करून घ्यायचा आहे बघा इथपासून. ठीक आहे. आणि बघा ओपन केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसणार आहे. आता जी मध्यभागीची जी गाठ आहे ना त्या दोन्हींचे मध्य काढून मध्यभागीच बरोबर आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि कंगव्याने ते व्यवस्थित विंचरून घ्यायचं. आता त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि थोडं मागे पुढे असेल तर ते पण सारखंच कट करून घ्यायचं बघा या पद्धतीने, जिथून आपण गाठ बांधलेली होती तिथून. आता त्यानंतर बघा हा जो आपण तयार केलेला लटकन आहे ना तो आपल्याला गुंडाळून गुंडाळून बांधून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे 4 पदरी धागा घेतलेला आहे. आणि तो बघा आपण जी नाडी स्टिच केली ती ना अशीच, तर तिच्यावरती बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि याला व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इकडनं 4 पदरी धागा ऑलरेडीच अशा पद्धतीने कट करून ठेवलेला होता. आणि तो आपल्याला असा याला गुंडाळून गुंडाळून व्यवस्थित असं जोपर्यंत फिट्ट होत नाही किंवा तुम्हाला वाटत नाही आहे एकदम परफेक्ट पक्क झालं आहे तोपर्यंत गुंडाळून घ्यायचं. आणि व्यवस्थित 2-3 गाठी आहेत त्या देऊन घ्यायच्या म्हणजे पक्क राहावं ते त्यासाठी. आणि परत हे कंगव्याने विंचरून घ्यायचं आणि थोडंफार खाली वाटलं खालीवर तर ते पण व्यवस्थित कट करून घ्यायचं. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडने पण जे लटकन आहे ना ते स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा या अशा पद्धतीने ठेवलं. परत जो धागा घेतलेला आहे ना मी दुसरा 4 पदरी धागा घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बघा ह्याला गुंडाळून गुंडाळून घ्यायचा आहे. ठीक आहे. जोपर्यंत पक्क होत नाही तोपर्यंत हा गुंडाळून घ्यायचा आणि गाठ पण जास्तीच्या द्यायच्या म्हणजे एकदम पक्क आहे ते आपलं लटकन आहे ते लागल्या जाईल किंवा स्टिच होईल. आणि इथे पण बघा मी व्यवस्थित अशा पक्क्या गाठा आहेत त्या देऊन घेत आहे. आणि दोन्ही साईडने आपले हे जे लटकन आहेत ना ते स्टिच करून झालेले आहेत. हे पण व्यवस्थित सेट करून घ्यायचे. तर दोन्ही लटकन आपले स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हँडलसाठी आता आपल्याला इथे 2 मेटलच्या बांगड्या लागणार आहेत. इथे हँडल बनवायचे आहेत त्यासाठी. आणि परत हा वेलवेटचा कपडा घेतलेला आहे मी. आणि त्याचबरोबर इथे गोटापट्टीची लेस पण आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आता हे कसं लावायचं ते सांगते. आता ही बॅग आपण जरा वेळ साईडला ठेवू. आणि जो मी वेलवेटचा कपडा घेतला ना त्याचे साधारणतः अर्धा इंच रुंदीचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा. याची लांबी काय मी मोजली नाही विदाऊट मेजरमेंटचा लांबीचा कपडा. आणि तो बांगडीला आपल्याला अशा प्रकारे गुंडाळून गुंडाळून या बांगडीला पूर्ण कवर करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही मेटलचीच बांगडी घ्या काचेची घेऊ नका नाहीतर ती फुटली तर हँडलचं काम होईल. आणि सुरुवातीला आहे ना जिथून आपण गुंडाळायला सुरुवात केली हा वेलवेटचा कपडा त्याला पण व्यवस्थित धाग्याने गुंडाळून गुंडाळून पॅक करून घ्यायचं आहे. किंवा तुमच्याकडे ग्लू गन वगैरे असेल काही फॅब्रिक ग्लू वगैरे तर तुम्ही त्याने पण चिटकवून घेतलं तरी चालेल. पण धाग्याने कसं पक्क राहतं म्हणून मी ते धाग्यानेच व्यवस्थित गुंडाळून गुंडाळून जो सुरुवातीचा पार्ट होता ना तो पण स्टिच करून घेतला किंवा गाठ बांधून घेतली. आता शेवटचा पण पार्ट आपल्याला परत धाग्यानेच आहे तो या पद्धतीने गुंडाळून गुंडाळून व्यवस्थित पक्क बांधून घ्यायचा आहे म्हणजे तो परत निघणार नाही. ह्या हिशोबाने व्यवस्थित असा फिट्ट करून घ्यायचा आहे. तर मी यावरती पण 2-3 गाठ देऊन घेतल्या. आता गोल्डन कलरच्या धाग्याने आपली बांगडी कवर झाली. आता गोटापट्टीची लेस आपल्याला बघा या पद्धतीने थोडे लांब लांब अंतरावरती गुंडाळायची म्हणजे अशी डिझाईन आपली तयार व्हावी. त्यासाठी बघा मी तुम्हाला इथे रफली अशी गुंडाळून दाखवत आहे ही लेस अगोदर. कारण की मी जो सुरुवातीला केलेला पार्ट आहे ना तो पक्का नव्हता केला त्यामुळे. आता हा इकडचं स्टार्टिंगचा जो पार्ट आहे ना तो आपण या अगोदर गाठ बांधून घेऊ याला धाग्याने म्हणजे तो सुटणार नाही किंवा निसटणार नाही. तर व्यवस्थित याला पण या धाग्याने गुंडाळून गुंडाळून गाठ बांधून घेत आहे. आणि मग ती गोटापट्टीची लेस आहे ना ती राहिलेली आपण पूर्ण बांगडीला कवर करून घेऊ. ठीक आहे. धाग्याने मी इथे पक्क करून घेतलं सुरुवातीला. आता ही जी गोटापट्टी आहे ना ती आपल्याला अशा पद्धतीने या बांगडीला पूर्णपणे ह्या अशा डिझाईनमध्ये गुंडाळून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि एंडिंगला आल्याच्या नंतर शेवटी पण आपल्याला ही जी लेस आहे ती एक्स्ट्राची कट करून घ्यायची. आणि या पद्धतीने तिला पण परत धाग्याने गुंडाळून बांधून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पक्की राहील ती परत निसटणार नाही. इतक्या पक्क मी ते स्टिच केलेलं आहे धाग्याने गुंडाळून गुंडाळून. खूप पॅक अशा गाठ बांधून दिलेल्या आहेत. आणि हे पण गुंडाळताना खूप अशा म्हणजे गुंडाळलेलं आहे जास्त वेळा म्हणजे ते निसटणार अजिबात नाही. आणि गाठ पण आपण याच्यावरती भरपूर दिलेल्या आहेत त्यामुळे ते अगदी पक्क आणि सिक्युअर झालेलं आहे. तर जशी ही बांगडी आपण तयार केली ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बांगडी आहे ती तयार करून घ्यायची. आणि हे बनवण्यासाठी म्हणजे प्रचंड मेहनत आहे मैत्रिणींनो. पेशन्स पाहिजे आपल्यामध्ये तरच आपण या अशा गोष्टी बनवतो. तर बघा एक तुम्हाला मी बांगडी किंवा हँडल तयार करून दाखवला तर दुसरं पण मी असंच तयार करून घेते आणि मग दाखवते.
तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या बांगडीला पण मी वेलवेटचा कपडा आणि गोटापट्टीची लेस आहे ती लावून घेतली आणि व्यवस्थित अशी तयार करून घेतलेले आहेत हँडल. आता त्यानंतर हे लावायचे कसे ते सांगते. तर बघा आपल्याला हा जो पार्ट आहे ना ह्याचं सेंटर काढायचं आहे. तर बरोबर मी या पद्धतीने फोल्ड केला, इथे एक सेंटरला मार्क करून घेतलं, दोन्ही साईडने आतल्या साईडनेच सेंटरला मार्क केलं आहे. परत एकदा चेक करून बघत आहे मी, म्हणजे ते मागे पुढे नको व्हायला त्यासाठी. आणि परत इथे आपण गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे रेडीमेड 4 इंच लांबीची आणि ती आपल्याला बांगडीला अशा पद्धतीने ठेवायची आणि स्टिच करून घ्यायची. तर अगोदर ती बांगडीमधून हलू नये म्हणून मी इथे बघा सुई धाग्याने अगोदर ती स्टिच करून घेत आहे व्यवस्थित, ठीक आहे. आणि मग त्यानंतर आपण जी मार्किंग केली ना तिथे पण आपल्याला ती हातानेच स्टिच करून घ्यायची. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शिलाई मशीनवरती पण स्टिच करून घेऊ शकता, पण मी वरतून टिप दिसून नाही देत, फक्त अस्तरच्याच कापडाला हे हँडल स्टिच करून घेते. त्यानंतर मैत्रिणींनो दुसऱ्या साईडचं हँडल पण होतं ना ते पण मी सुई धाग्याने स्टिच करून घेतलेले आहे. दोनही हँडल आपले स्टिच झाले आणि आतला स्पेस पण बघा एवढा मोठा असा स्पेस आहे. आणि त्यानंतर आपण हे जे 2 नाड्या दिलेल्या आहेत ना दोन्हीकडेला ते या पद्धतीने आपण क्लोज केल्याच्या नंतर आपल्या पोटली बॅगचा जो आकार आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे. आणि हे जे हँडल आहे ते आपले हातामध्ये येणार आहेत, ठीक आहे, या पद्धतीने. तर मैत्रिणींनो खूप युनिक आणि एकदम वेगळ्या पद्धतीची मी पोटली बॅग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे ना तो युजफुल ठरला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि एक हँडल पण एक युनिक आणि वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. खूप वेळ गेला मला ही पोटली बॅग शिवायला, जवळजवळ 3.5 तास लागलेले आहेत मला ही पोटली बॅग शिवायला. 3:30 वाजता बसले होते मी, आता 6:30 वाजलेले आहेत, म्हणजे भरपूर वेळ लागला. 4:30, 5:30, 6:30, 3.5 तासाची माझी मेहनत आहे ही. तर मैत्रिणींनो जाता जाता प्लीज 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 व्हिडिओला एक छोटंसं लाईक करून जरा जा, कारण की प्रचंड मेहनतीने मी व्हिडिओ बनवते, कटिंग स्टिचिंग आणि त्याचबरोबर एडिटिंग, भरपूर वेळ जातो या सगळ्यांमध्ये. तर तुमचं एक लाईक करायला काहीच जात नाही, तर प्लीज लाईक करत चला.